गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये. आणि संपदा आमचे मित्र ऍडव्होकेट साजिद शाह करतील. तर मी परिचय देतो. माझं नाव ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर, माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह. आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे. न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका, त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे. कारण की काय आहे, ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे. म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल. आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा, म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत, व्हायरल चालू आहेत, आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली. बॅड कॉमेंट्स, घाण कॉमेंट चालू आहेत. म्हणजे रेप केस वकिलांनी लढायची का नाही लढायची हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखा आहे. 500 लोक उठतात, फोन करतात, त्रास देत आहेत. तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते, जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहेत, जे कमेंट करतात, त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय, ह्यांना किती त्रास झाला आहे, यासाठी ही कॉन्फरन्स आहे. जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ. आपण सांगावे अशी विनंती आहे. बोला, माईक लावून बोला. स्वारगेट बलात्कार प्रकरणी दत्ता गाडे 70 प्रकार घडला. त्याच्या आधी तो फुलटेकडी मार्केट यार्डवरून भाजीपालाचा व्यवसाय करतो. तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे केडगाव टोपल्याला येत असताना 70 प्रकार घडला. त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी होती. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे. ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. जो काही ह्या गोष्टीनंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे. पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. सखोल चौकशीनंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे. आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही. पण ह्या घटनेची सखोल चौकशी व्हावी. ही घटना खरंच सत्य आहे की नाही. मीडियाने 3 दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली. तर आता चौकशीनंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी. जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर यावी. तपास व्हायची त्यांची मागणी आहे. म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवतात काही लोक, आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पत्रकारांनी मदत केली, चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे. तर त्यांचं तेच म्हणे, आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडता हे सगळं न्याय यंत्रणेवर, न्यायदेवतेवर सोडून द्यावं, पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास, ह्या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आहे. गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये. भावासोबत बोलू झालं घटनेनंतर नाही झालं. त्याच्या बँक खात्यात शेवटचे काही काय काम करायचं, तुमच्या घरी यायचं का, कामाला कुठे घटनेच्या अगोदर जॉब काय, तो भाजीपाल्याचा व्यवसाय कुठे गावाकडे, तो गावाकडनं उचलायचा मार्केटला आणायचा. त्याच्या 6 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.